पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीच्या वादावर अखेर पडदा पडलेला आहे। पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी यावर तोडगा काढलेला आहे। काय नेमका तोडगा निघालेला आहे, कारण की गेल्या अनेक दिवसांपासून गणेश मंडळ ही आक्रमक झालेली पाहायला मिळत होती। आजच्या बैठकीमध्ये नेमकं काय काय ठरलंय? आमच्या खरं तर मी मगाशी म्हणालो तसं 133 वर्षाची आमच्या गणेश उत्सवाची परंपरा आहे आणि आज देशभरात लाखोच्या संख्येने भाविक पुण्यामध्ये येतात। 10 दिवस चालणाऱ्या उत्सवाची सांगता आमच्या एका मोठ्या मिरवणुकीनं होत असते आणि जी मिरवणूक अनेक तास चालते। तर त्याच्यामध्ये काही दोन मतप्रवाह होते, वेळेत काही संपली पाहिजे, काही मंडळांच्या अंतर, दोन मंडळांचं अंतर कमी झालं पाहिजे आणि त्याच्यामुळे क्रमांक कोण कुठं, मानाचा गणपती कधी, बाकीचे गणपती, याच्यामध्ये काही थोडंसं एक मतभिन्नता होती, काही दोन विचार सुरू झाले आणि म्हणून या सगळ्यांनी एकत्र बसणं आम्ही गरजेचं होतं। मी शेवटी आज जरी पुण्याचा खासदार असलो, जरी केंद्रात मंत्री असलो, तर मी गणेश उत्सव मंडळाचा सुरुवातीचा कार्यकर्ता आहे। मी माझ्या मंडळाचं 30-35 वर्ष गणेश मंडळ चालवतो, त्यामुळे मी सुद्धा त्यातलाच एक भाग म्हणून आम्ही आज सगळे एकत्र बसलो होतो आणि या सगळ्या विषयावरती आज तोडगा निघाला। मानाचे गणपती हे सकाळी 9:30ला निघतील, दोन्ही मंडळामध्ये अंतर राहणार नाही, पथकांची संख्या कमी केली जाईल, पथकातल्या सदस्यांची संख्या कमी केली जाईल, कुठेही स्थिर वादन होणार नाही आणि अशा पद्धतीनं मग कमी वेळेमध्ये मिरवणूक होईल, सर्व मंडळांना समान न्याय मिळेल। या भूमिकेतनं मानाच्या गणपतीच्या मंडळांनी सुद्धा, त्यांना मी धन्यवाद देईन की त्यांनी हा विचार केला। बाकीच्या मंडळांनी सुद्धा पुढे येऊन याच्यामध्ये जी भूमिका होती की आम्ही सकाळी चालू करणार, तर ती भूमिका आता त्यांनी बदलली, कारण ह्या सगळ्याच्यात आम्ही एकत्रच बसलो, विचार चांगले सगळ्यांचे एकत्र आज आम्हाला एकमत त्याच्यावरती करता आलं आणि त्यामुळे इथून मागे जी शेकडो वर्षाची आमची परंपरा त्याच पद्धतीनं, त्याच जल्लोषामध्ये, त्याच सांस्कृतिक आणि एक धार्मिक वातावरणामध्ये यंदाची मिरवणूक आमची पूर्ण आणि कमी वेळेत होईल, यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करणार आणि क्रम मात्र जसे मागच्या वर्षी तसे ते क्रम मध्ये कुठे बदल होणार नाही। गणेश मंडळांमध्ये जे वाद्य वाजवलं जाते, वाद्य पथकाची संख्या, त्याच्यावर पण काय निर्बंध, एकच वाद्य पथक असावं? नाही, त्याच्यावरती चर्चा केली की पथकांची संख्या किती असावी, ती कमी असावी, त्याच्यात परत सदस्य संख्या कमी असावी, याच्यावरती सुद्धा आमचं एकमत झालं। त्यामुळे पोलीस प्रशासनाला आम्ही सांगितलं, ते ठरवून आम्ही हे सगळं व्यवस्थित हे करू। त्यामुळे पोलिसांचे आम्हाला सहकार्य आहे। पुण्याचे पोलीस आयुक्त यांनी सुद्धा याच्यामध्ये खूप मागचे काही 8-10 दिवस खूप चांगली भूमिका घेऊन सगळ्यांशी संवाद चांगला केलाय। म्हणून मला असं वाटतं की एक चांगला उत्सव निश्चितपणे दरवर्षी होतो, तसाच उत्सव यंदा आमचा व्यवस्थित होईल आणि चांगला होईल। दुसरीकडे जे 4 हे मार्ग आहेत ज्याच्यावरनं या विसर्जन मिरवणुका होत असतात, 2 मंडळांमध्ये अंतर पडल्यामुळे विसर्जन मिरवणुकीचा कालावधी सुद्धा वाढतो। टिळक रस्त्यावरती तर आपल्याला ते पाहायला मिळतं, तर ते होऊ नये यासाठी सगळ्याच विचार केला, केवळ लक्ष्मी रोडवरच नाही, पण या चारही ज्या काही रस्त्यांवरती आमच्या मिरवणूक येतात, स्थिर वादन केलं की वेळ लागतो। स्थिर वादन कुठलंच, मग तुमचं बँड असू, तुमचं ढोल पथक असू, याच्यावरती स्थिर वादन कुठे एका जागेवरती करायचं नाही। हे हलती मिरवणूक ही हलती राहिली पाहिजे, त्याच्यात कुठेही थांबून कुठेही मिरवणूक होणार नाही, चालत राहिलं तर तोच विचार सगळ्यांनी केला आणि तेच एकमत झाले। त्यामुळे मला असं वाटतं पोलीस सुद्धा त्या पद्धतीनं त्याच्यावरती त्यांनी काम केलं पाहिजे, ते करतील। आम्ही सगळे पोलिसांना साथ देऊ, पोलिसांनी आम्हाला साथ दिली पाहिजे, या पद्धतीनं कार्यकर्ते आज एकमत केलेलं आहे। त्यामुळे पुण्याची मिरवणूक कमी वेळेची होईल आणि चांगली होईल। खूप धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। कॅमेरामन तुषार नानावरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।